VNI अर्कामध्ये माझं हे चौथं प्रेझेंटेशन आहे. बरेच लोक इथे नवीन आहेत आणि म्हणून मी हा आज स्लॉट घ्यायचं ठरवलंय. माझी बाकी ओळख जास्ती मी काही करून देत नाही. माझी कॅटेगरी म्युच्युअल फंड आहे, पण मी आज म्युच्युअल फंड बद्दल काहीच सांगणार नाही, कारण इथे जे आहेत हे सगळे बिझनेसमन आहेत आणि चांगल्या तऱ्हेने वाचन करतात, बेसिक गोष्टी लोकांना माहिती आहेत. पण मी आज एका कन्सेप्टवर बोलणार आहे, ते म्हणजे रिटायरमेंट. की आपण ही गोष्ट खूप लाईटली घेतो असं माझ्या आतापर्यंतच्या जर्नीमध्ये. तर त्यासाठी मी एक छोटा आधी एक व्हिडिओ दाखवते आणि मग मी पुढे माझं प्रेझेंटेशन देते. में राजा को बिठाया जाएगा, नदी के उस पार छोड़ा जाएगा, उस पार नदी के जंगल है, वहाँ जानवर जंगली हैं, राजा को खा जाएंगे और यहाँ पर सिंहासन पर दूसरा राजा बैठ जाएगा. ये नियम साल दर साल चलता रहा, राजा बदलते रहे. एक समय आया, सवारी निकाली गई, पूरी प्रजा नाच रही है, राजा भी नाच रहा है. मंत्री ने पूछा, बोले महाराज आज तक एक भी राजा को नाचते गाते सवारी में नहीं देखा, आप पहले राजा हो, ऐसा क्यों? राजा मुस्कुराए और जवाब क्या दिया उसने, बोले हर साल ये नियम होता रहा, मैं मूर्ख हूं, 70 साल बाद मेरा क्या हाल होना है जब मुझे पता है, तो मैं पागल हूं, मैं ऐसे ही बैठूंगा. मेरे पूरे राज्य काल में जैसी मेरी व्यवस्था यहाँ थी, वैसी की वैसी व्यवस्था मैंने नदी के उस पार जंगल में बना ली. यहाँ सिंहासन से उतरूंगा, वहां सिंहासन पे जाके बैठ जाऊं. अर्थात इंसान वही समझदार है जो यहाँ रहते रहते यहाँ का इंतजाम करते करते वहां का इंतजाम भी कर ले. आपण खूप छोट्या छोट्या गोष्टीमध्ये प्लॅनिंग करतो, ट्रिपला जाणं ह्याच्यात, पण आपल्या आयुष्याची प्लॅनिंग करायचं आपण विसरूनच जातो. स्पेसिफिकली जेव्हा बिझनेसमन असतात तेव्हा बिझनेसमन हे आपलं बिझनेस आणि आपलं पर्सनल सेव्हिंग किंवा पर्सनल लाईफ हे वेगळं करायला विसरूनच जातात. त्यामध्ये त्यांच्यामधून ही गोष्ट राहूनच जाते. तर रिटायरमेंट ही अशी एक गोष्ट आहे की जिथे तुम्हाला लोन कधीही मिळत नाही. प्रत्येक गोष्टीसाठी लोन अवेलेबल आहे, पण तुमच्या रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी लोन नाही. मांगन मरण समान आहे, नित मागो कोई भय. मागून मागण्यापेक्षाही आपल्याला मरण चांगलं असं गुरूंची सीख आहे. रिटायर्ड ह्या शब्दामध्ये किती छान अर्थ आहे की आर रिलॅक्स, ई एंटरटेन, टी ट्रॅव्हल, आय इंडिपेंडन्स, आर रीड आणि ई फॉर एन्जॉय. पण ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळण्यासाठी तुमचं प्लॅनिंग आणि तुम्हाला किती पाहिजे आहे, तुम्ही जेव्हा रिटायर्ड होणार तेव्हा किती रक्कम पाहिजे हे आपल्याला जर काढायचं असेल तर ते कसं काढावं यासाठी मी आज एक कॅल्क्युलेटर घेऊन आले. तुमच्या समोर सगळ्यांच्या एक एक फ्लायर आहे, त्याच्यामध्ये तो कॅल्क्युलेटर आहे. मी ऍक्च्युली तुम्हाला लाईव्ह इथे दाखवते. तुम्ही त्याच्यामध्ये आकडे तुमचे स्वतःचे लिहा आणि एक त्याच्यामध्ये फीडबॅक फॉर्मले 3च प्रश्न आहेत, त्याची उत्तरं देऊन नंतर मयुरी ते फ्लायर सगळे कलेक्ट करेल. इथे काय या कॅल्क्युलेटरमध्ये काय आहे तर एक मी साधारण आपल्या सामान्य लोकांचं हे धरलंय की हाऊस होल्ड एक्सपेन्सेस अॅन्युअल साधारण 6 लाख आहेत. नंतर लाईफस्टाईल एक्सपेन्सेस दर महिन्याला साधारण एक 10,000 मिनिमम धरले की जे लाईफस्टाईल एक्सपेन्सेस 1,20,000 होतील. नंतर तर त्यामध्ये तुमचे टोटल मंथली एक्सपेन्सेस निघून येतात. करंट एज साधारण 45 धरलंय. रिटायरमेंट एज तुमचं 58 धरलंय. याच्या पुढची कुठलीही पिढीतला कुठलीही व्यक्ती 58 वर्षापर्यंत काम करणार नाही हे मात्र नक्की. तरी मी आता धरलंय आमच्याप्रमाणे. नंबर ऑफ इयर्स रिटायरमेंट 13 राहतात. महागाईचा दर 6% धरलाय. तर त्या केसमध्ये जेव्हा 58 वर्षाचं होईल एखादी व्यक्ती आणि रिटायरमेंट नंतर काही एक्सपेन्सेस हे आपले ड्रॉप होतात म्हणून 20% ड्रॉप धरलाय. तर त्यावेळेला तुमचे अॅन्युअल एक्सपेन्सेस 12,28,567 होतील आणि जे 60,000 रक्कम आहे त्याची रक्कम 1,02,000 होईल. पुढे लाईफ एक्सपेक्टन्सी 85 वर्ष धरली आहे. नंतर नंबर ऑफ इयर्स रिटायरमेंटला म्हणजे तुमच्या 27 राहिलेत असं धरलंय. इन्फ्लेशन परत 6%, नेट टॅक्स 10%, नंतर रिटायरमेंट कॉर्पसवरती हे 10% दर. तर त्यामुळे तुम्हाला जेव्हा रिटायर्ड व्हाल त्यावेळेला कॉर्पस तुमचा 2,36,00,000 इतका राहायला हवा.
तर काही रक्कम असतील, एफडी तुमच्या 3 लाखाच्या आतापर्यंत केल्या असतील, LIC 1.5 लाख असेल, PPF काहीतरी 15-10 लाख असेल, तर असा काही जो काही तुमचा गोल आहे तो अचीव्ह झालेला असेल, तर त्या केसमध्ये तुम्हाला डेफिसिट अमाऊंट 2,21,00,000 ही तयार करायची आतापासून. 12% रिटर्न धरला तर 14% इतक्या काळासाठी 14-15% नक्की रिटर्न मिळू शकतो. तर त्या केसमध्ये आज तुम्ही सुरू केलं तर मंथली तुम्हाला 53,000 चालू करायला लागेल, किंवा कोणी लमसम घालतो म्हटलं तर 40 लाख घालावे लागतील. पण आपलं इन्कम हे दरवर्षी वाढत असतं, तर 10%चा जर स्टेपअप धरला तर ती 53,000ची जी रक्कम आहे ती तुमची 33,000 वरती येऊ शकते. तर ह्या पद्धतीने आपण जर प्रॉपर प्लॅनिंग करून, आकडा काढून जर प्लॅनिंग करून इन्व्हेस्टमेंट केली तर त्याला काहीतरी अर्थ येऊ शकतो. त्यामुळे मी हे स्पेसिफिक दाखवलंय. जर कोणाची इच्छा असेल तर पर्सनली भेटून तुम्ही हे करू शकता. आहे त्या फीडबॅकमध्ये सुद्धा तुम्ही मला सांगितलं तर पर्सनली तुम्हाला कॉन्टॅक्ट करू. ह्या वेळची माझी स्पेसिफिक आस्क अशी आहे की तुम्ही तरी मला कॉन्टॅक्ट करून इन्व्हेस्टमेंट ह्या पद्धतीने करून घ्यावं, आणि प्लस तुमचे जे रिलेटिव्ह मित्र ह्या कॅटेगरीमध्ये जे येतात त्यांचे मला स्पेसिफिक रेफरन्सेस हवे. थँक्यू. एंटरप्राइज जो है लाइफ में आई रियली एडमायर इट, क्योंकि यू आर अ सीरियल एंटरप्रेन्योर. आप जब से रिटायर करें तब से यू हैव अ हेड फॉर बिजनेस. ये कहां से आया? वेयर डू यू थिंक इट्स कम फ्रॉम? जब मैं टेस्ट क्रिकेट खेल रहा था तो हमारे मैनेजर थे चंदू बोर्डे. ही वॉज द फॉर्मर इंडियन कैप्टन. वो था. एंड हम बॉम्बे में टेस्ट मैच जीते तो चंदू भाई आके बोले मैं जा रहा हूँ पुणे एंड आई सी यू द नेक्स्ट टेस्ट मैच. तो 3 घंटे के बाद देखा चंदू भाई अभी वहीं. बोडे साहब, मैंने कहा बोडे साहब आप गए नहीं, आपको पुणे जा रहे थे. कहते नहीं, वो ना सेक्रेटरी बोर्ड का वो सो रहा है, वो उठेगा तो मेरा डेली अलाउंस देगा. उस एक स्टेटमेंट ने मेरी जिंदगी चेंज कर दी. इसलिए कि यार ये हमसे भी बड़े क्रिकेटर थे अपने टाइम में. आज ये नौबत है कि ही हैव टू वेट फॉर हिज डेली अलाउंस टू गो बैक. एंड दैट इज द टाइम आई स्टार्ट थिंकिंग टू ओपन योर माइंड कि क्रिकेट ही सब कुछ नहीं है. क्रिकेट छोड़ने के बाद ऐसी कभी नौबत मेरे को आई तो बहुत बुरा होगा, क्योंकि जब आप खेल रहे हो तो योर थॉट प्रोसेस और लाइफस्टाइल इज हियर. बट अगर इससे नीचे आ जाएगी तो यू विल स्ट्रगल, यू विल बी बिटर एंड यू विल बी अनहॅपी मैन. मला हेच सांगायचं आहे, जेव्हा आपण बिझनेस मध्ये काम करतो तेव्हा आपल्याला आपले कमवायचे हे वरती असते आणि त्यामुळे आपण त्या धुंदीत असतो. पण जेव्हा ते थांबतं इन्कम किंवा कॅश फ्लो थांबतो त्यावेळेला लाईफस्टाईल खाली येऊ शकते. तर त्यासाठी वेल प्लॅन हे सगळ्यात मोठं सोल्युशन. थँक्यू.